दरवर्षी दावोस बिझनेस समिट होतो. काही लाख कोटींची आकडेवारी सांगितली जाते. पण आता असं केलं पाहिजे का की पुढच्या दावोस बिझनेस समिटच्या आधी दावोस बिझनेस समिट पाहणी अहवाल सादर केला पाहिजे. किती किती कोटींचे करार झाले आणि ते किती किती प्रत्यक्षात आणले आपण आढावा घेतला पाहिजे 6 महिन्यांनी वर्षभरांनी. पण मला आता गृहीत धरूयात की अमुक अमुक कोटींचे अमुक अमुक लाख कोटींची गुंतवणूक येणार आहे. रोजगाराचं काय, रोजगार किती प्रमाणात मिळणार आहे, कुठे मिळणार आहे आणि त्या रोजगाराचा दर्जा काय असेल, हा खरा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. माझं एक आकलन असं आहे की उद्योगांना रोजगार निर्मिती करायचीच नाही अशी कुठेही भावना नसते. कारण शेवटी कोणत्याही औद्योगिक प्रक्रियेमध्ये तंत्रज्ञान, भांडवल आणि मनुष्यबळ हे 3 महत्वाचे उत्पादक घटक आहेत. प्रश्न जो येतोय ना तो प्रश्न अलीकडच्या काळामध्ये विशेषतः ज्या प्रमाणामध्ये आपली जागतिक पातळीवरती स्पर्धा सुरू झाली आहे आणि ज्या पद्धतीचं परकीय तंत्रज्ञान येऊ घातलंय किंवा परकीय म्हणण्यापेक्षा एकूणच औद्योगिक उत्पादन व्यवस्थेमध्ये ज्या प्रगत दर्जाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब होतोय ते तितक्या सक्षमपणे हाताळू शकणारं प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यात आपण कमी पडतोय असं माझं आकलन आहे. त्यामुळे ही जी आपल्याला कोंडी दिसतीये की सुशिक्षितांना रोजगार मिळत नाहीये आणि उद्योगांना कामगार मिळत नाहीये. म्हणजे आज मोठ्या प्रमाणावरती आपण जे ऑटोमेशन बघतो, स्वयंचलनीकरण जे होत आहे त्याचं किंवा भांडवल सघन तंत्रज्ञान काय येत आहे. कारण अनेक ठिकाणी उद्योगांची अडचण अशी आहे की प्रशिक्षित मनुष्यबळ मिळत नाही. म्हणजे हे माझे दुष्टचक्र आहे की प्रशिक्षित मनुष्यबळ मिळत नाही म्हणून मी अधिक प्रगत तंत्रज्ञान आणून ऑटोमेशन करतो आणि एकदा ऑटोमेशन झालं की रोजगार निर्मिती होत नाही. त्यामुळे ही जी 16-17 लाख कोटीची गुंतवणूक समजा जी कुठली आहे ती येईल तिथे सगळ्यात कळीचे 2 मुद्दे ठरतात की हे कोणत्या उत्पादन क्षेत्रामध्ये येणार आहेत. म्हणजे सेक्टर कुठला असणार आहे, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल, स्टील, फार्मास्युटिकल्स असे जे वेगवेगळे उद्योग आहेत आणि तिथे जे तंत्रज्ञान वापरणार आहेत त्याच्यामध्ये लेबर कॅपिटल रेशो काय असणार आहे. अच्छा, म्हणजे हे जे उत्पादन म्हणजे थोडक्यात यातनं कारखान्यामध्ये प्रत्यक्ष रोजगार किती निर्माण होईल. पण यांच्याकडून एक सांगितलं गेलंय म्हणजे मी फक्त तुम्हाला थांबून ते एक अपडेट करतो की 15 किंवा 16 लाख रोजगार निर्मिती होणार आहे असंही सांगितलं गेलेलं आहे. नाही हे आहे आकडेवारी काय होईल समजा आपण म्हणू की 15 लाख कोटी आणि 15 लाख रोजगार म्हणजे 1 लाख कोटीची गुंतवणूक समजा असं. म्हणजे माझं गणित काही चुकत असेल म्हणजे हे बऱ्यापैकी कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे. बरोबर आहे. म्हणजे इथे जी यंत्रसामग्री इथे आणून उत्पादन सुरू होईल ते हाताळण्यासाठी तितकंच कुशल प्रशिक्षित मनुष्यबळ लागेल. मग ते आपल्या शिक्षण व्यवस्थेतून निर्माण होणार का. म्हणजे हा मग प्रश्न कसा होतो की उद्योगांच्या मनुष्यबळ विषयक गरजा जशा बदलत आहेत की ज्या पुन्हा त्यांच्या तंत्रज्ञानाच्या प्रकारावरती अवलंबून आहेत त्याच्याशी सुसंगत आपली मग शिक्षणाची प्रणाली आपण जोडतोय का. म्हणजे आमच्या सगळ्या ज्या ITIs आहेत, IITs आहेत किंवा एकूण प्रशिक्षण संस्था ज्या आहेत त्यांची प्रशिक्षण देण्याची क्षमता आणि उद्योगांची गरज याच्यात मेळ आहे का नाही. म्हणजे मग तिथे प्रत्यक्ष रोजगार या कारखान्यांमध्ये जो तयार होईल तो या गोष्टीवरती अवलंबून असेल की त्यांचं तंत्रज्ञान आणि ती यंत्रसामग्री हाताळू शकणारे कामगार त्यांना पाहिजेत. किंवा मग उद्योगामध्ये स्किल्ड, सेमी स्किल्ड, अनस्किल्ड असं जे स्तरीकरण असतं कामगारांचं काम असं होणार आहे की उत्तम पद्धतीचे एक मुठभर जे तंत्रज्ञ आहेत त्यांना डायरेक्ट रोजगार मिळेल. म्हणजे ज्याला आपण ऑर्गनाइज्ड लेबर म्हणतो की त्यांना कामाचे तास आहेत, हमी आहे, सगळ्या प्रकारच्या सामाजिक सुरक्षेचं कवच त्यांना मिळणार कारण ते त्यांचे डायरेक्टली हायर्ड एम्प्लॉईज आहेत आणि बाकीचा सगळा कॉन्ट्रॅक्ट आहे. अच्छा, म्हणजे जो एकूण हे उत्तम आहे की समजा 15 लाख रोजगार निर्माण होणार असतील तर त्या 15 लाख रोजगारांचं कॉम्पोजिशन काय असणार आहे. म्हणजे त्याच्यात कंत्राटी लेबर, हंगामी लेबर हे जर मोठ्या प्रमाणावरती असेल तर मी पुन्हा म्हणजे मी निराशाजनक चित्र रंगवत आहे. काही ना काही रोजगार निर्मिती होईल पण जो भारतीय अर्थव्यवस्थेमधल्या रोजगाराच्या प्रश्नाचा जो जटिल पैलू आहे की रोजगार निर्मिती होते पण त्या रोजगाराची गुणवत्ता काय आहे तो प्रश्न महिने सुटत नाही. कारण कंत्राटी कामगार हा जो प्रकार आहे इथे 3 गोष्टीचा अडचण येते. एक तर त्याला कुठलीही हमी नाहीये
म्हणजे असंही मी म्हणणार नाही, कारण काय झालंय अनेक ठिकाणी म्हणजे आपले जे कामगार विषयक कायद्यांमधल्या ज्या किचकट बाबी आज उद्योगांना वाटतात त्यापायी कंत्राटीकरण करण्याकडे जो उद्योगांचा कल आहे त्याचा एक अनुषंगिक तोटा असा आहे की सतत अस्थिरता कामगाराच्या मनात राहते. 2, हा कंत्राटी कामगार असल्यामुळे उद्योजक सुद्धा त्याच्यामध्ये फार गुंतवणूक करत नाही, कारण त्याला माहिती असतं हा काही माझ्याकडे फार राहणार नाहीये. म्हणजे कंत्राटी तंत्रावर किंवा हंगामी तत्वावर जो कामगार उद्योगांमध्ये काम करतो, एक तर त्याला कुठलीही सुरक्षितता नसते. 2, त्याचं कॅपॅसिटी बिल्डिंग एका मर्यादे पलीकडे होऊ शकत नाही, कारण त्याच्यात गुंतवणूक ज्याला आपण ह्युमन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणतो ती माझ्याकडे जो म्हणजे ज्या कारखान्यात हा इंजिनियर माझ्याकडे पुढचे 20 वर्ष राहणार आहे, त्याच्यात तो गुंतवणूक जेवढी करेल तो कंत्राटी कामगारामध्ये करणार नाही. त्यामुळे त्या कामगाराच्या अंगभूत क्षमतांमध्ये वाढ होण्याची शक्यता कमी होतात. परिणामाने त्याच्या प्रोडक्टिव्हिटीवरती परिणाम होतो, परिणामाने त्याच्या मेहनताण्यावरती परिणाम होतो. ही सगळी जी काय आपण म्हणू कमकुवत बाब आहे रोजगाराच्या गुणवत्तेशी निगडीत, तिची इथे व्यवस्था काय असणार? म्हणजे मुळात कुठले उत्पादन, कुठलं तंत्रज्ञान, त्यातनं किती रोजगार निर्माण होणार, त्या रोजगाराची ही जी विभागणी आहे, म्हणजे फॉर्मल किती, इनफॉर्मल किती, आणि इनफॉर्मल मध्ये मग जर कंत्राटी असतील तर त्यांचं प्रमाण किती असणार आहे. मी पुन्हा म्हणतो यातनं म्हणजे काही ना काही प्रमाणात त्या भागामध्ये रोजगार निर्मिती होईल, पण आपला जो मूळ प्रश्न आहे म्हणजे विशेषतः महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये की अत्यंत पार खेडोपाडी उत्तम आपल्याकडे संस्थात्मक जाणं शिक्षणाचं तयार झालेलं आहे, म्हणजे उच्च शिक्षणाचा प्रचंड आपल्याकडे प्रसार झालाय, त्याची गुणवत्ता काय आहे अत्यंत वादाचा वेगळा विषय आहे. पण तरुण सुशिक्षितांची जी फौज आहे तिला जर असं आश्वासक चित्र की अरे 17 लाख कोटीची परकीय गुंतवणूक आली की नोकरीच्या संधी एकदम उपलब्ध होतील, तिथे हा प्रश्न येईल की त्या संधी आणि आपली गरज यांच्यात मेळ बसेल का. त्यामुळे ह्या 3 गोष्टींवरती अवलंबून राहील की कोणते उत्पादनं, कोणतं उत्पादन तंत्र, त्याच्याकरता कशा प्रकारच्या मनुष्यबळाची गरज आहे, तेवढं आपल्याकडे एकतर आपण प्रशिक्षण देऊन तयार करू शकू का, आणि ते जर होणार नसेल तर मग बाकीचं कंत्राटी होईल किंवा ऑटोमेशन. त्यामुळे हा कळीचा मुद्दा राहतो.